नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री या चॅप्टरचा पुढचा पॉइंट घेणार आहोत आणि त्याचं नाव आहे इलेक्ट्रिकल कंडक्टन्स इन अ सोल्युशन. बरोबर. काय नाव आहे तर इलेक्ट्रिकल conductance in solution. Electrical conductance in solution. आता हे इलेक्ट्रिकल कंडक्टन्स काय आहे तर ही कन्सेप्ट घेण्यापूर्वी आपल्याला अगोदर काय घ्यावं लागेल तर रेझिस्टन्स म्हणजे काय आणि रेझिस्टिव्हिटी म्हणजे काय. बरोबर. याच्यामध्ये आपण पहिला पॉइंट म्हणायचं इलेक्ट्रिकल रेझिस्टन्स. इलेक्ट्रिकल रेझिस्टन्स त्याचा सिंबॉल आहे आर, कॅपिटल आर. आता हा इलेक्ट्रिकल रेझिस्टन्स म्हणजे काय तर आपल्याला ओहम्स लॉ सर्वांना माहित असेल. काय ओहम्स लॉ आपण इथे म्हणूया अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ. अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ काय ओहम्स लॉ तर V इज इक्वल टू IR. बरोबर. मग V इज इक्वल टू IR मग काय मिळेल देअरफॉर R इज इक्वल टू काय तर V अपॉन I. बरोबर की नाही. R इज इक्वल टू काय मिळणार आपल्याला तर V अपॉन I. बरोबर. मग इलेक्ट्रिकल रेझिस्टन्स आपल्याला डेफिनेशन काय सांगता येईल. डेफिनेशन ऑफ इलेक्ट्रिकल रेझिस्टन्स आर. व्हॉट इज डेफिनेशन. काय हा तर इलेक्ट्रिकल रेझिस्टन्स इज इक्वल टू इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स डिवाइडेड बाय इलेक्ट्रिक करंट I फ्लोइंग थ्रू दी कंडक्टर. बरोबर की नाही. काय सांगणार तर इलेक्ट्रिकल रेझिस्टन्स इज इक्वल टू किंवा इट इज इलेक्ट्रिकल रेझिस्टन्स इज इक्वल टू कोण एवढा आहे इलेक्ट्रिकल रेझिस्टन्स तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स is equal to electric potential difference. काय त्याचा सिंबॉल V त्याला कशाने डिवाइड केले I डिवाइडेड बाय इलेक्ट्रिक करंट I डिवाइडेड बाय इलेक्ट्रिक करंट I flowing through the conductor. Flowing through conductor. बरोबर. म्हणजे इलेक्ट्रिकल रेझिस्टन्सची डेफिनेशन काय आहे तर आपण ती ओहम्स लॉ वरून सांगितली. काय ओहम्स लॉ V इज इक्वल टू IR. V म्हणजे अप्लाइड पोटेन्शियल डिफरन्स, I म्हणजे करंट I फ्लोइंग थ्रू दी कंडक्टर, R म्हणजे रेझिस्टन्स. मग या इक्वेशन वरून आपण R शोधला. काय R इज इक्वल टू V अपॉन I. डेफिनेशन काय सांगणार इलेक्ट्रिकल रेझिस्टन्स इज इक्वल टू कोण एवढा आहे हा तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स V डिवाइडेड बाय इलेक्ट्रिक करंट I फ्लोइंग थ्रू दी कंडक्टर. बरोबर की नाही. आता या इलेक्ट्रिकल रेझिस्टन्स SI युनिट काय येईल तर पुढे म्हणायचं SI युनिट ऑफ रेझिस्टन्स. SI युनिट ऑफ रेझिस्टन्स. बरोबर की नाही. काय ते SI युनिट ओहम. काय त्याचा सिंबॉल याप्रमाणे असेल. बरोबर नाही. आणि वाचताना काय वाचायचं याला किंवा काय रीड करायचं ओहम. बरोबर की नाही. आता याच्यानंतर आपल्याला पुढचा पॉइंट घ्यायचा आहे याच्याच मध्ये नंबर 2 त्याला म्हणायचं रेझिस्टिव्हिटी.
काय म्हणायचं, रेझिस्टिव्हिटी. त्याचा सिम्बॉल असेल रो, बरोबर की नाही. हा मराठीमध्ये नऊ सारखा दिसतो, काय म्हणायचं याला, रो, बरोबर सिम्बॉल. आता हा इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स कोणाच्या समप्रमाणात असतो, तर पहा इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ ऑफ कंडक्टर, बरोबर की नाही. काय, इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ ऑफ कंडक्टर अँड इनवर्सली प्रोपोर्शनल टू क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द कंडक्टर, बरोबर की नाही. पहा म्हणजे काय, इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स, पहा काय म्हणणार, इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, पहा आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू length L of conductor and inversely proportional to cross sectional area A of the conductor, बरोबर की नाही. पहा आता आपण असं म्हटलं का, पहा मी एक कंडक्टर ड्रॉ केला, सपोज पहा हा काय एक कंडक्टर आहे, म्हणजे थोडक्यात एक मेटॅलिक वायर आहे आपण असं म्हटलं, बरोबर. पहा याची ही लेंथ काय असणार आहे, L, बरोबर, लेंथ काय L, आणि या कंडक्टरचा हा जो क्रॉस सेक्शनल एरिया आहे तर हा काय A आहे, बरोबर. पहा मग काय म्हटलंय, इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ ऑफ कंडक्टर. काय असणार, लेंथ वाढली काय होणार आहे, रेजिस्टन्स वाढणार, बरोबर काय, डायरेक्ट रिलेशन मध्ये आहेत ना हे, लेंथ वाढली रेजिस्टन्स वाढणार, क्रॉस सेक्शनल एरिया वाढला रेजिस्टन्स कमी होणार, बरोबर की नाही. दोघं काय एकमेकाच्या इनव्हर्स रिलेशन मध्ये आहे, क्रॉस सेक्शनल एरिया आणि रेजिस्टन्स इनव्हर्स रिलेशन, लेंथ आणि रेजिस्टन्स डायरेक्ट रिलेशन, बरोबर की नाही. पहा आता याच्यावर आपल्याला काय सांगता येईल, तर देअरफोर, काय म्हणायचं, देअरफोर आर इज इक्वल टू रो इनटू एल बाय ए, बरोबर की नाही. रेजिस्टन्स आर इज इक्वल टू रो इंटू एल बाय ए. पहा इथे काय म्हणणार, फेअर रो इज रेजिस्टिव्हिटी, ही रो काय असणार आहे, तर रेजिस्टिव्हिटी, फेअर रो इज रेजिस्टिव्हिटी, बरोबर काय. पहा आता आपण असं म्हटलं, पहा ही लेंथ कंडक्टरची किती घेतली, ही 1 मीटर, बरोबर की नाही. ही लेंथ किती घेतली, 1 मीटर, आणि हा क्रॉस सेक्शनल एरिया किती घेतला, हा घेतला आपण 1 मीटर स्क्वेअर, बरोबर की नाही. या व्हॅल्यू आपण इथे ठेवल्या, बरोबर. काय याची लेंथ 1, क्रॉस सेक्शनल एरिया 1, काय येणार आहे इक्वेशन. पहा मग आपण असं म्हणूया पुढे, इफ लेंथ L इज इक्वल टू 1 meter and cross sectional area A is equal to 1 meter square, then हे इक्वेशन काय मिळेल, तर then the equation becomes what, R is equal to rho. बरोबर का, काय आला इक्वेशन आपल्याला, हे R is equal to rho, बरोबर की नाही. पहा मग आता या इक्वेशन वरून आपल्याला काय सांगायचंय, डेफिनेशन ऑफ रेजिस्टिव्हिटी, बरोबर की नाही. काय या रेजिस्टिव्हिटीची आपल्याला काय करायची, डेफिनेशन सांगायची, बरोबर की नाही. पहा मग ही रेजिस्टिव्हिटी कोणा एवढी आली, तर रेजिस्टन्स एवढीच आली. पहा ही रेजिस्टिव्हिटी कोणा एवढी आली, रेजिस्टन्स एवढीच. परंतु केव्हा, जर समजा त्या कंडक्टरची लेंथ 1 मीटर असेल, क्रॉस सेक्शनल एरिया 1 मीटर असेल. थोडक्यात काय, लेंथ आणि क्रॉस सेक्शनल एरिया हे जेव्हा युनिट असतील, एकक असतील, तेव्हा त्या कंडक्टरचा असलेला रेजिस्टन्स म्हणजे काय, तर रेजिस्टिव्हिटी, बरोबर की नाही. पहा म्हणजे इट इज दी रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर, बरोबर का. रेजिस्टिव्हिटी काय, इट इज दी रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर ऑफ युनिट लेंथ अँड युनिट क्रॉस सेक्शनल एरिया, बरोबर. पहा मग आपण डेफिनेशन सांगणार, काय सांगणार डेफिनेशन मध्ये, कोणाची डेफिनेशन, तर रेजिस्टिव्हिटीची डेफिनेशन, बरोबर की नाही. कोणाची डेफिनेशन, रेजिस्टिव्हिटी. काय मिळाली रेजिस्टिव्हिटी, रेजिस्टन्स एवढीच मिळालेली, बरोबर की नाही. पण कधी, जेव्हा लेंथ आणि क्रॉस सेक्शनल एरिया हे एकक असतील, म्हणजे हे 1 मीटर असतील किंवा 1 सेंटीमीटर असतील, व्हॉटएव्हर इट मे बी,
बरोबर की नाही. थोडक्यात काय एक एकक असले पाहिजे, मग ते 1 मीटर असो किंवा 1 सेंटीमीटर असू द्या. बरोबर. पहा मग काय म्हणणार आपण, तर इट इज द रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर. इट इज द रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर. It is the resistance of conductor. क्या हुआ? It is the resistance of conductor of unit length and unit cross sectional area. बरोबर की नाही. पहा काय, इट इज द रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर ऑफ युनिट लेंथ अँड युनिट क्रॉस सेक्शनल एरिया. आता या रेजिस्टिव्हिटीचं युनिट आपल्याला सांगता येईल का? पहा पुढे काय म्हणायचं, एसआय युनिट. बरोबर की नाही. पहा एसआय युनिट. एसआय युनिट आपल्याला या रेजिस्टिव्हिटीचं सांगता आलं पाहिजे. बरोबर की नाही. रेजिस्टिव्हिटीचं एसआय युनिट. आता मला सांगा, पहा इथे हे जे इक्वेशन आहे, बरोबर. पहा आता आपण काय केलं का, हा ए इकडे घेतला, एल इकडे घेतला, काय मिळालं आपल्याला ते इक्वेशन. पहा हे इक्वेशन काय येईल, तर रो इज इक्वल टू असं मिळेल. पहा रो इज इक्वल टू आर इंटू ए बाय एल. बरोबर की नाही. पहा रेजिस्टन्स युनिट काय आहे, ओहम. बरोबर. आणि एरियाचं युनिट काय आहे, पहा इथं समजा मीटर स्क्वेअर, आणि हे लेंथचं युनिट मीटर. हे काय होणार, कॅन्सल होणार. बरोबर की नाही. पहा मग काय, ओहम मीटर. काय, ओहम मीटर. बरोबर. पहा मग एसआय युनिट ऑफ रेजिस्टिव्हिटी इज ओहम मीटर. बरोबर की नाही. एसआय युनिट काय असेल त्याचं, ओहम मीटर. बरोबर. पहा तर हा झाला आपला इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स आणि त्याची रेजिस्टिव्हिटी. आता आपल्याला पुढचा पॉइंट घ्यायचा आहे, त्याला म्हणूया आपण नंबर 3, इलेक्ट्रिकल कंडक्टन्स. काय म्हणायचं, इलेक्ट्रिकल कंडक्टन्स. इलेक्ट्रिकल कंडक्टन्स आणि त्याचा सिम्बॉल आहे कॅपिटल जी. बरोबर की नाही. पहा काय सिम्बॉल त्याचा, कॅपिटल जी. आता जर रेजिस्टन्स कळला असेल तर तुम्हाला हा कंडक्टन्स लगेच समजेल. बरोबर की नाही. पहा रेजिस्टन्स तुमच्या लक्षात आलेला असेल, इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स, तर तुम्हाला कंडक्टन्स लगेच समजणार आहे. का, तर दोन्ही एकमेकाच्या अपोजिट प्रोसेस आहेत. इथं काय रेजिस्टन्स आहे, इकडे काय कंडक्टन्स आहे. म्हणजे इथं इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होण्यासाठी जो रेजिस्टन्स निर्माण होतो तो रेजिस्टन्स, आणि इथं इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होण्यासाठी त्याचं जे वहन होणार आहे, तर ते वहन किती प्रमाणात आहे ते आपल्याला पाहायचं. बरोबर. पहा आता हे इलेक्ट्रिकल कंडक्टन्स म्हणजे काय, तर इट इज द रेसिप्रोकल ऑफ इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स. पहा डेफिनेशन. पहा काय डेफिनेशन, सिंपल आहे एकदम. पहा रेजिस्टन्स आणि कंडक्टन्स दोन्ही काय एकमेकाच्या अपोजिट प्रोसेस. बरोबर की नाही. पहा मग काय सांगणार आपण, तर इट इज द रेसिप्रोकल ऑफ. पहा इट इज द रेसिप्रोकल ऑफ इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स. इट इज द रेसिप्रोकल ऑफ इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स. पहा काय मिळेल, देअरफॉर कंडक्टन्स G इज इक्वल टू 1/R. बरोबर की नाही. काय कंडक्टन्स G इज इक्वल टू 1/R. बरोबर की नाही. रेसिप्रोकल सांगितलंय कोणाचा, रेजिस्टन्सचा. बरोबर. म्हणजे जेवढा रेजिस्टन्स, पहा काय आता या इक्वेशन वरून काय लक्षात येईल, जेवढा रेजिस्टन्स कमी असेल तेवढा कंडक्टन्स जास्त असेल. बरोबर की नाही. काय, जेवढा रेजिस्टन्स कमी तेवढा कंडक्टन्स जास्त, जेवढा रेजिस्टन्स जास्त तेवढा कंडक्टन्स कमी. बरोबर की नाही. पहा या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता याचं एसआय युनिट काय आहे मग इलेक्ट्रिकल कंडक्टन्स. पहा हे परीक्षेमध्ये बऱ्याच वेळा विचारलेले, व्हॉट इज द एसआय युनिट ऑफ इलेक्ट्रिकल कंडक्टन्स. बरोबर की नाही. पहा पुन्हा म्हणायचं एसआय युनिट. कोणाचं, एसआय युनिट ऑफ कंडक्टन्स
जी. पहा काय एसआय युनिट, तर एसआय युनिट इज सायमन्स. बरोबर की काय, सायमन्स. अँड इट इज डिनोटेड बाय सायमन्स, पाहिजे म्हणून and it is denoted by, कशाने डिनोट करतात, तर कॅपिटल एस. पहा कशाने डिनोट करायचं, कॅपिटल एस ने. बरोबर की नाही. पहा मग आता हे इलेक्ट्रिकल कंडक्टन्स युनिट तुमच्या लक्षात आलं असेल, सायमन्स, त्याला काय म्हणायचं, कॅपिटल एस. बरोबर. पहा आता हा कंडक्टन्स तुमच्या लक्षात आलेला असेल तर आपल्याला पुढचा पॉइंट घ्यायचा आहे याच्यामध्येच, काय म्हणायचं त्याला, कंडक्टिव्हिटी. बरोबर की नाही काय, कंडक्टिव्हिटी किंवा इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी किंवा त्याला सिंपल फक्त कंडक्टिव्हिटी म्हटलं तरी चालेल. बरोबर की नाही. आणि त्याचा सिंबल आहे पहा याप्रमाणे, हा तुम्हाला कसा दिसतो, के सारखा दिसतो, परंतु याचं रीडिंग करताना काय करायचं, कॅपा, KAPPA, कॅपा. बरोबर की नाही, काय रीडिंग करायचं याचं, कॅपा. बरोबर. पहा आता हा इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणजे नेमकं काय, आपल्याला अगदी सिंपल लँग्वेज मध्ये समजून घ्यायचं. बरोबर की नाही. आता इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स आणि इलेक्ट्रिकल कंडक्टन्स दोघं एकमेकाच्या अपोजिट आहेत. मग हे रेजिस्टिव्हिटी आणि कंडक्टिव्हिटी हे सुद्धा काय असणार, दोन्ही एकमेकाच्या अपोजिट असणार आहे. बरोबर की नाही. पहा इथे आपण रेजिस्टिव्हिटी मध्ये काय सांगितलंय, तर रेजिस्टिव्हिटी पहा, रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय, L/A. तसं कंडक्टिव्हिटी मध्ये काय येणार, तर कंडक्टिव्हिटी मध्ये आपण काय सांगणार, तर कंडक्टिव्हिटी किंवा कंडक्टन्स G इज, पहा कंडक्टन्स G इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्रॉस सेक्शनल एरिया. अपोजिट आहे ना, म्हणजे हे आपण काय घेणार, उलट घेणार. इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्रॉस सेक्शनल एरिया A and inversely proportional to length of conductor L. बरोबर की नाही. याचा अर्थ काय आहे, तर जेवढा क्रॉस सेक्शनल एरिया वाढेल तेवढा कंडक्टन्स काय होणार आहे, वाढणार आहे. जेवढी लेंथ कमी होईल, पहा ही लेंथ जेवढी कमी होईल तेवढा कंडक्टन्स काय होईल, जास्त होईल, वाढेल. बरोबर की नाही. पहा हे लक्षात ठेवायचं. पहा आता या इक्वेशन वर आपल्याला काय सांगता येईल, देअरफॉर कंडक्टन्स G इज इक्वल टू, पहा काय म्हणायचं, कॅपा इंटू पहा A अपॉन L. बरोबर की नाही, कॅपा इंटू A अपॉन L. पहा या इलेक्ट्रिकल रेजिस्टन्सला इथे नंबर 4 द्या तुम्ही. बरोबर की नाही. पहा या 1 2 3 4 या प्रमाणे. पहा आता हा इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी काय, तर कंडक्टन्स G इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ L ऑफ कंडक्टर, sorry, cross sectional area of conductor and inversely proportional to length L of conductor. मग काय ना, कंडक्टन्स G is equal to कॅपा इंटू A by L. तर इथं where काय म्हणायचं, where कॅपा is काय असेल, कॅपा is the conductivity. हा काय रे, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे, त्याला काय म्हणायचं, कंडक्टिव्हिटी. बरोबर की नाही. पहा इथे सुद्धा पहा हा रो काय आहे, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे, त्याला काय म्हटले, रेजिस्टिव्हिटी. बरोबर. पहा आता आपल्याला या इलेक्ट्रिकल कंडक्टन्स कंडक्टिव्हिटीची डेफिनेशन घ्यायची. बरोबर की नाही. पहा काय डेफिनेशन सांगता येईल, डेफिनेशन कोणाची, ऑफ कंडक्टिव्हिटी. बरोबर की नाही. डेफिनेशन कोणाची, डेफिनेशन घेणार आपण या कंडक्टिव्हिटीची. बरोबर की नाही. पहा पाहिजे आपण असं म्हणूया, डेफिनेशन ऑफ कंडक्टिव्हिटी. आता ही थोडी समजून घ्यायची काय नेमकी कंडक्टिव्हिटी म्हणजे. पहा आता आपण इथं केमिस्ट्रीमध्ये आपण कसला विचार करणार आहे, सोल्युशन्सचा विचार करणार आहे. कसला विचार करायचा आपल्याला, सोल्युशन्सचा. पहा आता मी एक क्यूब घेतला, पहा फॉर एक्झाम्पल इथे आपण करूया फिगर. आता या
क्यूब मध्ये पहा सोल्युशन आहे, काय याच्यामध्ये सोल्युशन आहे बघा, काय सोल्युशन, आणि याच्यामध्ये आयन्स प्रेझेंट असणार आहेत. काय प्रेझेंट असणार आहेत? आयन्स, बरोबर की नाही? पहा आता या क्यूबची पहा लेंथ, पहा ही लेंथ, लांबी, रुंदी आणि ही उंची, लेंथ, ब्रेड आणि हाईट ही किती आहे? एक एकक आहे आपण असं म्हटलं पहा बरं का. पहा ही लेंथ एल, पहा याची लेंथ एक एकक 1 युनिट, ब्रेड 1 युनिट, हाईट 1 युनिट, बरोबर की नाही? म्हणजे किती ती 1 युनिट म्हणजे काय की एक तर 1 सेंटीमीटर असेल किंवा एक तर 1 मीटर असेल, बरोबर की नाही? मी असं म्हटलं इट इज 1 सेंटीमीटर. ही ब्रेड रुंदी, पहा ही लेंथ 1 सेंटीमीटर, ब्रेड 1 सेंटीमीटर, हाईट 1 सेंटीमीटर आहे, आपण असं कन्सिडर केलं. आणि या क्यूब मध्ये एक सोल्युशन आहे आणि याच्यामध्ये आयन्स आहे, बरोबर की नाही? पहा मग या युनिट, आता हे काय झालं? लेंथ इंटू ब्रेड इंटू हाईट, हे काय झालं? व्हॉल्यूम झालं. काय झालं? हे व्हॉल्यूम, बरोबर की नाही? काय आणि किती येणार? तिघांचा गुणाकार 1 सेंटीमीटर इंटू 1 सेंटीमीटर इंटू 1 सेंटीमीटर, किती आला हा? 1 सेंटीमीटर क्यूब, बरोबर की नाही? पहा मग या 1 सेंटीमीटर या युनिट ऑफ व्हॉल्यूम एवढ्या सोल्युशन मध्ये, पहा बरं का, या युनिट ऑफ व्हॉल्यूम एवढ्या सोल्युशन मध्ये जे आयन्स प्रेझेंट असतील त्या आयन्सचा असलेला कंडक्टन्स म्हणजे त्याला काय म्हणायचं? कंडक्टिव्हिटी, बरोबर की नाही? पहा म्हणजे काय तर इट इज दी कंडक्टन्स ऑफ आयन्स containing a unit volume of solution, बरोबर की नाही? काय तर इट इज, पहा काय म्हणायचं? इट इज द कंडक्टन्स ऑफ आयन्स, पहा इट इज द कंडक्टन्स कोणाचा? ऑफ आयन्स, बरोबर की नाही? containing unit volume of solution, बरोबर? containing unit volume of solution, बरोबर की नाही? पहा म्हणजे काय म्हटलं आपण? पहा इट इज द कंडक्टन्स ऑफ आयन्स कंटेनिंग युनिट व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. आता केमिस्ट्री मध्ये आपण सोल्युशनचा विचार करायचा. पहा पुस्तकात असं सांगितलं त्यांनी, तर इट इज द कंडक्टन्स ऑफ आयन्स कंटेनिंग युनिट क्यूब ऑफ मटेरियल, असं म्हटलं युनिट क्यूब ऑफ मटेरियल. पहा ते मटेरियल एवढं क्लिअर होत नाही, इथं आपण काय सांगणार? इथं सोल्युशन सांगायचं शब्द का, तर आपण इथे थोडा लिक्विडचा विचार करायचा. पहा आता युनिट व्हॉल्यूम म्हणजे काय? आपण एक क्यूब घेतला थोडक्यात घनाकृती ठोकळा, बरोबर की नाही? त्याच्यामध्ये आपण असं म्हटलं का सोल्युशन आहे, बरोबर की नाही? सोल्युशन आहे, बरोबर. परंतु त्याची लांबी, रुंदी आणि उंची किती? एक सेंटीमीटर आहे. युनिट व्हॉल्यूम एवढे युनिट आहे, 1 सेंटीमीटर 1 सेंटीमीटर 1 सेंटीमीटर, बरोबर. पहा मग आता या तिघांचा आपण गुणाकार केला, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची, काय असणार आहे? याचं व्हॉल्यूम असेल, बरोबर की नाही? आकारमान. मग ते किती येणार आहे? 1 सेंटीमीटर क्यूब म्हणजे काय? थोडक्यात युनिट सेंटीमीटर क्यूब किंवा युनिट मीटर क्यूब, बरोबर की नाही? पहा आपण हे लेंथ, ब्रेड, हाईट ही मीटर मध्ये घेतली तर काय त्याचं व्हॉल्यूम 1 मीटर क्यूब. मग एवढ्या एक एकक व्हॉल्यूम मध्ये, पहा का, एक एकक व्हॉल्यूम एवढ्या सोल्युशन मध्ये जे काय आयन्स प्रेझेंट असणार आहे, पहा का, एवढ्या एक एकक व्हॉल्यूम एवढ्या सोल्युशन मध्ये जे काय आयन्स प्रेझेंट असतील त्या आयन्सचा असलेला कंडक्टन्स म्हणजे काय असणार आहे? त्या सोल्युशनची कंडक्टिव्हिटी म्हणजे इट इज द कंडक्टन्स ऑफ आयन्स कंटेनिंग युनिट व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन, बरोबर. पहा आता याचं युनिट काय येईल? मग SI युनिट, पहा पुढे काय म्हणायचं? SI युनिट ऑफ कंडक्टिव्हिटी, बरोबर की नाही? SI युनिट ऑफ कंडक्टिव्हिटी, कंडक्टिव्हिटी क्या? पहा काय येईल SI युनिट? पहा आता आपल्याला हे इक्वेशन कसं लिहिता येईल? पहा हे इक्वेशन पहा, कॅपा इज इक्वल टू असं लिहिता येईल का? कॅपा इज इक्वल टू G इंटू, पहा L इकडे गेला, काय आला? न्यूमरेटर मध्ये आणि हा A डिनॉमिनेटर मध्ये, बरोबर. कंडक्टन्स युनिट काय? G सायमन, बरोबर की नाही? इथं लेंथचं युनिट मीटर, एरियाचं मीटर स्क्वेअर, हे कॅन्सल झालं, मीटर वर आलं, काय आलं? हे सायमन पर मीटर, बरोबर की नाही? पहा SI युनिट ऑफ कंडक्टिव्हिटी काय असणार ते? तर सायमन पर मीटर, बरोबर की नाही?
आणि हे सुद्धा परीक्षेमध्ये बऱ्याच वेळा विचारलेलं आहे, लक्षात ठेवायचे. प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपल्याला या युनिटचा उपयोग होणार आहे. आता आपलं काय लक्षात येतं रे, तर ही रेझिस्टिव्हिटी आणि ही कंडक्टिव्हिटी दोन्ही एकमेकांच्या कसं आहेत, अपोजिट आहेत. बरोबर की नाही? म्हणजे जेवढी रेझिस्टिव्हिटी जास्त तेवढी कंडक्टिव्हिटी कमी. बरोबर की नाही? जेवढी रेझिस्टिव्हिटी कमी तेवढी कंडक्टिव्हिटी जास्त. बरोबर? म्हणजेच काय, तर इथं आपण नोट म्हणणार. मग नोट काय, तर कंडक्टिव्हिटी इज द रेसिप्रोकल ऑफ रेझिस्टिव्हिटी. बरोबर की नाही? काय म्हणायचं, तर दी कंडक्टिव्हिटी इज द रेसिप्रोकल of resistivity. Conductivity is the reciprocal of resistivity. बरोबर की नाही? आणि म्हणून काय म्हणणार, therefore conductivity क्या पा is equal to 1 by rho. म्हणजे काय, रेसिप्रोकल. बरोबर. आता आपण आजच्या लेक्चर मध्ये काय पाहिलं, इलेक्ट्रिकल कंडक्टन्स इन सोल्युशन किंवा इलेक्ट्रिकल कंडक्टन्स ऑफ सोल्युशन. त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल रेझिस्टन्स, त्याची डेफिनेशन, त्याच्यानंतर त्याचं एसआय युनिट ओहम, नंतर रेझिस्टिव्हिटी समजून घेतलं आपण ते काय आहे. बरोबर की नाही? मग त्याची डेफिनेशन, त्याचं एसआय युनिट ओहम मीटर. बरोबर. नंतर इलेक्ट्रिकल कंडक्टन्स जी, त्याचं एसआय युनिट काय, सायमन. नंतर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी काय वाचायचं त्याला, कॅपा. बरोबर की नाही? नंतर त्या इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीची डेफिनेशन जरा थोडी लक्षात घ्या. काय, इट इज द कंडक्टन्स ऑफ आयन्स कंटेनिंग युनिट व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. बरोबर की नाही? नंतर त्याचं एसआय युनिट सायमन पर मीटर. बरोबर. नंतर नोट मध्ये काय म्हटलंय, तर द कंडक्टिव्हिटी इज द रेसिप्रोकल ऑफ रेझिस्टिव्हिटी. म्हणजे कॅपा इज इक्वल टू 1 बाय रो. बरोबर की नाही? तर आजच्या लेक्चरला आज आपण एवढाच पार्ट घेणार आहोत. या ठिकाणी आपण आज थांबूया. धन्यवाद.